नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या लक्ष शुभेच्छा. अवतीभोवती भक्तिमय असं वातावरण आहे. नवरात्रोत्सवातलं सरस्वती पूजन सर्वत्र होतंय. रसिक हो, देवी सरस्वतीच्या हातातली वीणा पाहिली ना की मला असं वाटतं की सरस्वतीच्या हातातली वीणा म्हणजे लता दीदी. आणि कधीकधी तर असं वाटतं लता दीदी म्हणजे अंतःकरणातून उमटलेली प्रार्थना. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई. ही लता दीदींनी गायलेली प्रार्थना आज खास नवरात्रोत्सवानिमित्त तुम्हाला मी ऐकवणार आहे. पण तत्पूर्वी एक नम्र विनंती की तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तेव्हा ऐकूया लता मंगेशकर अर्थात आपल्या प्रिय लता दीदी यांनी गायलेली शाब्बास सुनबाई या चित्रपटातली ही प्रार्थना. कवी सुधीर मोघे यांची ही भक्ती रचना दीदींच्या स्वरांमधून ऐकणं म्हणजे अवघा नवरात्रोत्सव साजरा करण्यासारखा वाटतो की नाही. कवी सुधीर मोघे यांची ही भक्ती रचना दीदींच्या स्वरांमधून ऐकणं म्हणजे अवघा शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यासारखं वाटतं. दीदींच्या निर्मळ स्वरांमधून सुधीर मोघे यांनी लिहिलेले शब्द तू अमला अविनाशी कीर्ती, तू अमला अविनाशी कीर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती, जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वात नेई, सेवा मानून घे आई. किती सुंदर शब्द आहेत ना हे. समोर जगदंबेची मूर्ती आणि दरवळते धूप आरती, असं सगळीकडे भक्तिमय वातावरण. या वातावरणाला साजेसं गाणं सुधीर मोघे यांनी लिहिलं आणि मीना खडीकर यांनी ते स्वरबद्ध केलं. सुधीर मोघे यांनी गाण्याविषयी खूप मनापासून लिहिलं आहे बरं का. ते लिहित आहेत, कुठल्याही उत्कट आणि सच्च्या प्रेमभावनेमध्ये एक अढळ असा आत्मविश्वास असतो असं मला वाटतं. सश्रद्ध आणि निष्कलंक व्यक्तीच्या प्रार्थनेत सुद्धा एक अधिकारवाणी झंकारत असते आणि तो अधिकार स्वतःच्या सच्चेपणावरच्या अढळ विश्वासातून आलेला असतो. किती समर्पक लिहिलंय ना सुधीर मोघे यांनी. निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न व्यक्तीची प्रार्थना नक्कीच फलदायी होते. अशा तेजानं झळकणाऱ्या स्त्रिया आपल्या अवतीभोवती असतात. देवीची अनेक रूपं आधुनिक दुर्गा आपल्याला दर्शन देत असतात. स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा देणारी एखादी दुर्गा माता नराधमांना भेटतेच, याचं भान समाजकंटकांनी ठेवायला हवं. स्त्री शक्तीचा सन्मान करणं म्हणजे खऱ्या अर्थानं शारदीय नवरात्रोत्सव साजरा करणं. गृहलक्ष्मी असो, कार्यालयातील सहकारी भगिनी असो किंवा समाजात वावरणाऱ्या महिला असोत, त्यांचा आदर करायलाच हवा. जे जे सुंदर आहे, मंगल आहे, पवित्र आहे ते पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी देवी सरस्वती, आई जगदंबा, दुर्गा माता घेतेच. पण आपलीसुद्धा जबाबदारी आहे सर्व स्त्रियांचं संरक्षण करण्याची. रसिक हो, लता दीदींच्या स्वरातली ही प्रार्थना आज आपण ऐकतोय. ही प्रार्थना ऐकणं म्हणजे आपल्याला लाभलेल्या श्रुतींची ओंजळ भरभरून घेणं आणि भावश्रीमंती अनुभवणं असं मला वाटतं. शाब्बास सुनबाई
या चित्रपटासाठी सुधीर मोघे यांनी ही प्रार्थना लिहिली ती चित्रपटातील त्या शालीन मराठमोळ्या नायिकेसाठी, पण शेवटच्या ओळी खास लता दीदींसाठीच लिहिल्या असं मला वाटतं. या प्रार्थनेतलं शेवटचं कडवं ऐकूया आणि निरोप घेऊयात. पुन्हा एकदा शारदीय नवरात्रोत्सवाच्या लक्ष शुभेच्छा देते आणि आपला निरोप घेते.